माझं काय रोजचंच होतं की मग व्हिडिओ काढायचं राहून जाते. चला दुपारचं जेवण झालं आणि बसली आवरला. इकडचं आवरलं सगळं. किचन आवरलं बघा. किचन आवरून ठेवलं सगळं. कोण जेवलं काय नाही मागून जेवलं त्याचं ताट आहे. पहिले सकाळचे भांडे सगळे आवरले. आता एकच ताट राहतं कशाचं. आज काय भाजी केली काय माहिती. हां आज काय भाजी केली, वरण केलं, भात केला. तिथून नाही तर आज मी रोज बटाट्याची भाजी करते ना, आज वेगळी भाजी केली. भाजी म्हणजे ते नाही खातात ना, तेच वेगळी केली जाईल. खायचं नव्हती भाजी. तर आज ना सोयाबीनची भाजी. सोयाबीनची भाजी काय माहिती तुम्ही, म्हणजे रस्सा भाजी नाही केली, सोयाबीनची सुकी भाजी केली बघा. चांगली केली पण एकदम तशी मला आवडते तशीच केली. म्हणजे छान झाली ती भाजी पण, अशी खायला पण चांगली लागते. टेस्ट पण चांगली झाली त्याचं माहिती आहे का. आम्ही म्हणजे कधीच नाही केली. मी म्हणते की कधीच नाही केली, म्हणजे कधीच नाही केली. तर सोयाबीनची भाजी जेव्हापासून मी इकडे आली ना तेपासून एकदा पण नाही भाजी खाल्ली आहे सोयाबीनच्या. ते कधी खातच नाही आहे भाजी. पण मला आज खायची होती तर आज मी सोयाबीनची भाजीच खाल्ली. ते वरण भात केलं. तिथून नाही तर टमाट्याची चटणी केली, इकडची केली. कांदा मिदा टाकून, म्हणजे मला नाही आवडते टमाट्याची चटणी इकडची, पण इकडची केली. कांदा कोथिंबीर जिरं मोहरी टाकून तेच. पण मी केली स्वतःसाठी याची भाजी केली, सोयाबीनच्या वड्या. असं सगळे डाळ भात चपात्या वड्या केल्या. आणि दुसरी गोष्ट की नाश्ता नाही केला मी आज सकाळी. की रोज नाश्ता भाजी चपात्या करते, पण आज नाही केला नाश्ता सकाळी. एवढी भूक लागली होती. बस मग डायरेक्ट जेवणच केलं 1 वाजता. डायरेक्ट जेवण केलं आणि नंतर आवरलं. त्याची सुट्टी होती, त्याची आंघोळ, ते कपडे. नंतर दुसरं आवरलं, त्याची बॅग आवरली. त्याची म्हणजे तो शाळेत जाताना कुठलं पण घेऊन जाते, काही पण टाकते बॅगेत, घेऊन जाते बघून देते. मग पूर्ण बॅग रिकामी केली आणि एक शोधून भरलं. त्यात काही कागदाचे तुकडे होते, काही पेन्सिला होत्या, म्हणजे सर्व असं काही म्हणजे साफ नाही केली ना. मी करते 2-3 साल साफ करते, 2-3 साल साफ करते. पण आज केली तर बुक पण निघलं घरातले, एक्स्ट्रा बुक नेलं. त्यात घेतलं होतं वाचायसाठी. मग मी ऑफ पिरियड असले मी वाचते. म्हटलं नको न्यायचं, तुला काय वाचायचं तर घरीच वाच, नको येत जाऊ. त्याच्यात काय बनवलं, शिरा बनवता सकाळीच नाश्त्यासाठी, लक्षातच नाही. शिरा बनवता, टमाटे चटणी शिरा बनवला होता. नुसते टमाटे चटणी इकडची बनवली, इकडची नाही बनवली. डाळ भात शिरा बनवला, टमाट्याची चटणी बनवली. तिथून एक सोयाबीनच्या वड्या बनवल्या. आणखी तेच माझा रोजचा. आज भाजी वेगळी काहीतरी, सोयाबीनच्या वड्या. व्हिडिओ काढला सकाळी, पण त्याला काय माहिती काय झालं, कॉपीराईटच दिसते. व्हिडिओ काढला टाकला सगळाच, म्हणजे याचाच काढला होता, किचनचाच होता व्हिडिओ, पण त्याला कॉपीराईट येते. याच्यासाठी 2-3 व्हिडिओ असंच होते माझ्या. रोज काही ना काही प्रॉब्लेम होते. काय तेव्हा तेच कळत नाही आहे माहिती आहे का. फोन जास्त नाही करत नाही मी, जास्त फोन नाही पाहत. पिलूच पाहते फोन, तोच सांगते मम्मी तू हे केलं होतं, तू ते केलं होतं. म्हणजे टेन्शन कुठल्या सेटिंगमध्ये गेलं ना, मग ते ब्लॉक होऊन जाते, व्हिडिओ जात नाही लवकर. किती पण चांगला व्हिडिओ काढला ना तर तो जातच नाही, कॉपीराईट होतो. तसं आपलं असते, किती पण कोणासोबत चांगलं राहिलं ना, कोणाला काय खाज ते काय माहिती नाही, चुकल्या गेल्याशिवाय राहत नाही माहिती का. किती गोड बोला त्यांच्याशी, ते चुकल्या बोलल्याशिवाय सोडत नाही म्हणजे नाही. आणि येतात ना, मी तर कधीच म्हणजे कुठेही गेलं ना, मी त्या एका ठिकाणी येते ना, गोड इतकं गोड बोलते ना रे, प्रमाणाच्या वर गोड बोलते. पण एक काही गेल्याशिवाय जात नाही. काही ना काही कुठला विषय करताना बरोबर डोक्यात बरोबर भरतात आणि निघून जातात. बरं काय भेटते काय नाही. आणि देखता ते इतकं गोड बोलतात रे बापरे, असं वाटत नाही की असं काही चुकल्या करतील. एवढी शिकायला तरी पण एवढं काही चुकल्या करतील असं वाटत होतं. पण एक गोष्ट तितकी आहे की खेड्यातले लोक ना खरंच खूप चांगले असतात. म्हणजे चुकल्या करत नाही, की जे काय असेल ना ते बोलतात, तोंडावर स्पष्टच बोलतात. पण शिकेल, हुशार, स्वतःला जास्त हुशार समजणारे, की आम्ही इतकं हुशार आहे, आमची इतकं कोणालाच कळत नाही, आम्हाला इतका अनुभव. ते इतके नालायक असतात, इतके बदमाश असतात, इतक्या चुकल्याखोर असताना ते प्रमाणाच्या वर असतात. ते किती कोणावर विश्वास करा, काय नाही. ते फक्त गोड बोलताना भांडणं किती झाले, म्हणजे आपले भांडणं झाले ना त्यात तेच म्हणजे फायदा घेतात ते याच्यात ते घेईल, ते त्याचा फायदा करून घेतात.
दुसऱ्याची भांडणं झाली, कोणाच्या घरात भांडणं झाली की स्वतःचा कसा फायदा व्हायचा हे शिकतात. शिकवणार किती शिकवू द्या, पण ऐकणाऱ्याला समजायला पाहिजे ना आपण किती ऐकून घ्यायचं, किती किती ऐकायचं. हा जर शिकवून राहिला तर आपण किती ऐकायचं हे ऐकणारं पाहिजे. तितकं डोकं, तितका दिमाग ऐकणारा पाहिजे. दुसरं तो तर त्याचं कामच करते ना हमेशा शिकवायचं. चला मी ठेवते फोन, कारण की यामध्ये पण काम आहे. दुसरी गोष्ट टेन्शन की कोणतीही गोष्ट करायला ठीक आहे, एक दिवस ऐकतो, 2 दिवस ऐकते माणूस की ठीक आहे जाऊ दे. मग रोज रोज असलं ना तर माणूस अक्षरशः कीर होते की नाही काय असं नको पाहिजे माहिती आहे का. त्यासाठी विश्वास ना कोणावर ठेवायचाच नाही, कोणावर विश्वास ठेवायचा नाही आहे. विश्वास ठेवायसारखे नाही आहे. गोड बोलतात ते कामासाठी माहिती आहे का, त्यांच्या कामासाठी गोड बोलतात. त्याला काही प्रॉब्लेम असते की गोड बोलतात, पण खूप हुशार असतात. त्याला ओरडताना काल पण ओरडले की फोनात नाही यायचं, व्हिडिओमध्ये नाही जायचं, लक्षात नसलं की उडी मारते. सध्या चोरून व्हिडिओ काढला ना मग नाही येत तो. हे त्याचं लक्ष नसलं की तो आता झोपेला झोपेला त्याचं लक्ष नाही आहे. त्याचं लक्ष नसलं ना व्हिडिओ मनात करायला येते, आणि लक्ष असलं ना मग नाही येत. मग तो दुरूनच पाहिजे, लांबून पाहिजे की मम्मी व्हिडिओ काढते. येत पण नाही कोणा तर बोलत पण नाही म्हणतात काहीच. पण खरंच माणसाला सपोर्ट पाहिजे. सपोर्ट असला ना माणसाला की माणूस करते. आणि ते त्याचे असतात माहीत आहे का. थोडा पण सपोर्ट असला ना तर माणूस काही करत असते, पण थोडा पण माणसाला सपोर्ट नसला ना तर माणूस मनातून इरून जाते की नको आता बस काही नाही आहे. पण आपलं लेकरू दिसतं डोळ्यासमोर, बस दुसरं काही नाही की नाही का. आपण त्यांना तर खुशीच होई ना. त्यांना काय अडाणी पाहिजे पण शिकेल नाही पाहिजे. अडाणीमध्ये तरी एक माया ममता जीव लावणं. दुसरी गोष्ट की समजणं, नाही समजलं की तो माणूस तरी असं बोलतो, पण शिकेलमध्ये जास्त ॲटिट्यूड असते माहिती आहे का. स्वतःने तो खूप हुशार समजते. त्यासाठी ना अडाणीसोबत लग्न करा, पण शिकेलसोबत लग्न नाही करू. दुसरी गोष्ट खेळत त्याच्या घरी काही नसलं ना तर चालेल, म्हणजे शिकेल तर बिलकुलच नाही पाहिजे. शिकेल ना बिलकुल नाही पाहिजे. शिकेल स्वतःला खूप हुशार समजतं, अति हुशार की आमची इतकं हुशार कोणीच नाही या जगामध्ये. जगाच्या पाठीवर फक्त आम्हीच हुशार आहे असे स्वतःला ते करतात, ते समजतात. चुगल्या करणाराची जात कशी असते, कुत्र्यासारखी असते. गलीत कुत्रं कसं असते, विनाकारण भुकते, तसं ते विनाकारण चुगल्या करतात. ते त्या कुत्र्यासारखी जात असते. आपण त्याजवळ ते आपल्याकडे आले की एकदा आपल्याकडे आले ना, ते एकदा ना काही ना कोणती ना काही घरून जातो. ते कुत्र्याकडे गेलं ना, रस्त्यानं चाललं कुत्रा भुकते, तसं ते चुगल्या करणाराची गोष्ट असते. विनाकारण चुगल्या करायची. कुत्रा विनाकारण भुकते, तसं विनाकारण चुगल्या करणाऱ्याची गोष्ट असते की ती चांगलं वागा त्याच्यासोबत. ते त्याची जात दाखवतात की आहे आम्ही कुत्रंच. भुकणारं कुत्रं, चुगल्या लावणारं कुत्रं आहे. चुगल्या लावणारी माणसं आहेत आम्ही. चला माझी रुटीन अशीच आहे, रोजची रुटीन. सकाळी उठायचं, स्वयंपाक, सकाळी नाश्ता केला, उत्तप्पा केला होता मी सकाळी हे चपाती भाजी नाही केली होती आज, पण ते खाल्लं ना ते एवढं जड झालं. आणि सवय नाही ते काही माहीत खायचं, उत्तप्पा शिरा पोळी खायची सवय नाही, पण आज मी खाल्लं ते एकदम जडजड झालं माहिती आहे का. गळ्यामध्ये एकदम जडजड झालं. परत मी म्हटलं आता खाणारच नाही. नंतर चपात्या केल्या, नंतर जेवण केलं, डाळ भात. माझी रोजची रुटीनच हेच आहे, व्हिडिओ काढायचं. कारण की टाईमच राहत नाही सकाळ मोबाईल घेत नाही जवळ. दुसरी एकदा चार्जिंगला यायचं आणि तो साईडला ठेवून द्यायचा बस, नंतर पाहतच नाही. 10 वर्ष वय झालं की आता किती 3:30 पावणे 4 झाले असतील. 3:30 पावणे 4 झाले असतील. बस रोजची रुटीन आमची रोजची हेच टायमिंग. शहराचा आणि खेड्याचा ना खूप फरक असते प्रत्येक गोष्टीचा, खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीचा. गावाकडचे लोकांना डायरेक्ट तोंडावरच बोलता, काय बोलणार आहे डायरेक्ट तोंडावर. पण शहरातले लोक ना चुगल्या करणार नाही. त्याला काय बोलणार आहे, त्याला काही शिवाय देणार, त्याला काय डायरेक्ट येतात, डायरेक्ट बोलता तोंडावर काय धडकणी. पण इकडे नाही. इकडे कसे करता, काळ्या करता मागे. इकडे काळ्या करतात, देखता नाही बोलतात. देखता इतकं बोलतात की आपण डायरेक्ट विश्वास होता. पण मला ते विश्वास का ठोकरा लागू मला माहिती आहे ना की कोण किती चुकले करेल, त्याच्यावर मी विश्वास काय मी गोड बी बोलत नाही. मी त्याच्याशी गोड बी बोलत नाही. मला माहिती आहे काही फक्त चुकल्या करते त्याच्याशी. किती गोड बोला, किती खरं बोला, काही करा, ते एक पिन मारल्याशिवाय जातेच नाही. जे काहीतरी डोक्यात घुसवतील आपल्याविषयी आणि मग निघून जातील. त्यासाठी म्हणतो की नको, ते शिकेल असतात ते 1 नंबरचे.
स्वतःला स्मार्ट समजता, स्वतःला जास्त हुशार समजता की नाही आमच्यापेक्षा हुशार नाही आहे. एकदा डोकं खराब झालं ना ते खराबच राहते, का चांगलं होत नाही. टेन्शन ना झालं तसं किती टेन्शन, इतकं डोकं दुखतं नाही की बसलं की वेगळा. किती टेन्शन आहे, किती दुःख सांगलात, कोणतं दुःख कोण निवारते? आपलं दुःख आपल्यालाच निवारणं असे, आपलं दुःख आपल्यालाच कमी करायचं असते, कोण नाही करत असते कमी, माहीत आहे. तर चला आता वाजले चहाचा टाईम आहे बाबा, मी चहा 8 मिनिटं बसते, 10-15 मिनिटं, पण कशाचं काय बघा. सुख कधी माहीत नाही, कधी निवांत राहू माहीत नाही, कधी असं एकदम आपलं घर म्हणून कधी जगू माहीत नाही. की आता हे माझं घर आहे, मी या घरात निवांत राहू शकतो. मी कशी म्हणजे असं दुसऱ्या घरात कसं कोणी बोलीन का, कोणी काही म्हणीन का, कोणी असं करीन का, असं लांब टाकतो गड्या आता. पण कशाचं काय, कधी वरण भात खाल्ला पण त्या वरण भातचा कधी स्वादच नाही आला, म्हणजे काहून की नावं ठेवायला असतात. मग काय विचार करतो ना, ज्याचा विचार करतो ना आपण की, पण ते कधीच नाही भेटत असते माहिती आहे ना. आम्हाला ना चटणी भाकर पाहिजे, पण पीस पाहिजे, मोकळं पाहिजे, म्हणजे कोणाचा म्हणजे किचकिच नको पाहिजे, कोणामध्ये किरकिर नाही पाहिजे, असं करू नका तसं करू नका. पण असं होतच नाही, काही विचार करत करत पुढे जातो आणि तिथेही उभं राहतो. एकदा चहा पीत, मी कधीच नाही चहा पीत, पण बिमार असले ना तरी पण करून ठेवतो मी. कधीच चहा कधीच म्हणजे ॲसिडिटी होते आणि चहा ना, मी पोहे कधीच खात नाही, पण बिमार असले तरी बनवून ठेवतेच. चला बाय, मी ठेवते फोन. माझी रुटीन असंच असते रोजची, काय करायचं आता, वेळ असेच, वेळ हाच असते, व्हिडिओ काढायचा टायमिंग हाच असते, सकाळचा हाच असते. माझी रुटीन दिवसभराची अशी असते. डोकं असं खराब असते, तुमचं डोकं कसं असते खराब ते सांगा, कारण की माझ्यासारखं तर तुम्ही नसेल, तुम्ही तर खुश जिंदगी असेल. सगळ्याच्या जिंदगीमध्ये खुशी नसते, इतकं तितकंच आहे. सगळ्या जिंदगीमध्ये किचकिच असतेच, माझ्या जिंदगीमध्ये लई की मोठी किचकिच आहे. कधी नाही होईल काय माहिती, कधी असं पेज भेटेल मस्त मोकळं. चला बाय बाय.